हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय एम वैष्णवी. तर तुमचं स्वागत आहे परत माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आज मी चालली आहे कर्नाटकला. आमची फॅमिली आणि मामाची फॅमिली आम्ही सगळे मिळून चाललो आहोत. तर आम्ही चाललो आहे आमच्या कारमध्ये. एक होती मामाची कार आणि आमची कार. तर सकाळी आम्ही निघालो होतो करेक्ट 6 वाजता. आम्ही निघालो आहोत पुणेवरून आणि आम्ही थेट पुणे बँगलोर हायवेवरून जाणार आहोत. आणि कर्नाटक आहे ना, हे इथनं पुणेपासून 500 ते 550 किलोमीटर अंतरावर आहे आणि साधारण आम्हाला तिकडे पोचायला 10 तास लागतील. बट बघूया आता, मधी मधी जेवायला थांबणार वगैरे वगैरे ते धरून आपल्याला कर्नाटकमध्ये जायला किती तास लागणार आहे. शिवापूरचा टोल जसा आम्ही क्रॉस केला त्याच्या 15-20 मिनिटावर आम्ही डिसाईड केले की आता आपण ब्रेकफास्ट करूया. आणि आम्ही ब्रेकफास्ट घरूनच आणलेला होता. हे मम्मीने आहे ना तिळाच्या पोळ्या केल्या होत्या, ज्या गोड पोळ्या असतात ना त्या. तर आम्ही इथेच आता ब्रेकफास्ट करणार. आम्ही कसं चहा, आहे? ब्रेड, बटर, बिस्किट हे सगळं आम्ही सोबत घेऊन आलेलो होतो. तर हे आणलं होतं ब्रेड, बटर आणि चहा. ब्रेड, बटर आणि चहा माझ्या आणि माझ्या पप्पांचं एकदम फेव्हरेट आहे. आम्ही हे कधी पण खाऊ शकतो. तर आमच्यामध्ये अजून 2-3 जणांचं पोट भरलं नव्हतं, सो त्यांना परत ब्रेकफास्ट करायचा होता. तर आम्ही आलो होतो तर सातारा पॅलेसला ब्रेकफास्ट करायला. तर इथं ह्यांनी घेतलं होतं डोसा, वडा, सांबर असं सगळं घेतलं होतं आणि सगळ्यांनी परत मग इथे नाश्ता केला. ब्रेकफास्ट करून झाल्यावर आम्ही परत निघालो आणि आम्ही आता पोहोचलो होतो साताऱ्यामध्ये. आणि आता दीदी ड्राईव्ह करत होती आणि दीदी खूप मस्त गाडी चालवते आमची. मला पहिले खूप भीती वाटायची ती गाडी चालवताना, बट ती गाडी चालवताना मी निवांत झोपले होते. आता मला भीती वगैरे वाटत नाही ती चालवत असताना. मी पूर्ण 2 तास गाडीमध्ये झोपले होते. मला खूप जास्त झोप आली होती. आणि मग थोडं पुढं आल्यानंतर आता आम्ही ना कोल्हापूरच्या एकदम जवळ आलो होतो. आणि मी हे सगळं खायला स्नॅक्स वगैरे घेऊन आले होते. सॉलिड मस्ती वगैरे. सॉलिड मस्ती माझं खूप जास्त फेव्हरेट आहे. मी आहे ना रोज इंटरव्हलमध्ये स्कूलमध्ये असताना मी सॉलिड मस्ती खायचे. कोल्हापूर क्रॉस केल्यानंतर आम्ही आलो होतो आता बेळगावमध्ये. म्हणजेच आम्ही आता कर्नाटकमध्ये आलोय. आम्ही तर आलोय कंगुली टोल प्लाझाच्या इथे. आणि हे क्रॉस केल्यानंतर आता आम्ही थांबलो आहे लंच करण्यासाठी. आणि मामाची गाडी थोडी मागं होती, तर ते येत होते, तसं आम्ही त्यांचा वेट करत होतो. आणि आम्ही आलो आहे द व्हाईट हाऊस रेस्टॉरंटमध्ये. जसा तुम्ही कोगनोली टोल प्लाझा क्रॉस केला त्याच्या फक्त अर्धा तासावर हे रेस्टॉरंट आहे द व्हाईट हाऊस. तर चला आता आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया हे रेस्टॉरंट कसं आहे. तर लंचमध्ये आम्ही सगळ्यात पहिलं ऑर्डर केलं होतं मंचाव सूप. आणि त्याच्यानंतर 2 पनीरची भाजी, नान. आणि ॲक्चुअली मामा आणि स्वराला आहे ना इथं व्हेज पराठा खायचा होता. बट व्हेज पराठा नव्हता. त्या दोघांचं खूप जास्त फेव्हरेट आहे. आणि टेस्ट चांगली होती. त्याच्यानंतर आम्ही हा शेजवान राईस घेतला होता. हा पण चांगला होता. तो आराध्य आणि स्वराचा जास्त फेव्हरेट आणि माझा आणि दीदीचा सुद्धा. आणि मम्मी, मामा आणि पप्पांनी घेतलं होतं हे दाल तडका जिरा राईस. आणि मग लंच करून झाल्यानंतर आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. आता आम्ही धारवाडच्या एकदम जवळ आलेलो आहे. धारवाड क्रॉस करून झाल्यानंतर आम्ही मग आलो होतो हुबळीमध्ये. आणि तिथे मध्येच पाऊस पडायला सुरू झाला होता, बट वातावरण आहे ना एकदम मस्त झालं होतं. आणि हुबळी क्रॉस केल्यानंतर त्याच्या 1 तासानंतर आम्ही पोहोचलो होतो सौंदतीला. आणि आपण सगळ्यात पहिलं जाणार आहोत आता मंदिरमध्ये दर्शन करण्यासाठी.
आता सगळे विचार करत असतील, की आता मी कर्नाटकमध्ये आले, तर मी सगळ्यात पहिलं जाणार आहे यल्लामा देवीच्या दर्शनासाठी. तर नाही, तर सगळ्यात पहिलं आता मी एका दुसऱ्या मंदिरात दर्शन करण्यासाठी जाणार आहे. तर का? ते पण सांगते आणि मी तुम्हाला हे मंदिराचं नाव माहिती पण सांगते. तर मी आली आहे जोगलभवी मंदिराचं दर्शन करण्यासाठी. तर जोगलभवी हे मंदिर आहे ना, कर्नाटकच्या राज्यातील बेळगाव जिल्ह्यात सौंदती शहराजवळ स्थित एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे, जे प्रसिद्ध रेणुका यल्लमा देवीच्या दर्शनापूर्वी पवित्र होण्यासाठी ओळखले जाते. आणि आहे ना, येथे जोगलभवी नावाची एक पवित्र विहीर आहे, ज्याच्या पाण्याने त्याचा रोग बरे होतात असे मानले जाते. आणि ह्या ठिकाणी सत्यव देवी मंदिर आणि 3 पवित्र कुंडे अशी आहेत. आणि ह्या 3 कुंडांची नावे आहेत कुमकुम, योनी आणि अरिहन. तर चला आता आपण हे कुंड बघायला जाऊया. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, की यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी भाविक या ठिकाणी म्हणजे स्नान वगैरे करून दर्शन घेऊन शुद्ध होतात आणि मग यल्लमा देवीच्या दर्शनाला जातात. आणि हे कुंड बघितलं तर हे कुंड एवढं मोठं आहे ना, तुम्ही बघू शकता त्याला एवढ्या पायऱ्या वगैरे आहेत. आणि माझ्या मम्मी-पप्पांनी सांगितलं, की पहिलं इथे आहे ना, खूप जास्त पाणी होतं. आता पाणी खूप कमी झालेलं आहे. माझे मम्मी-पप्पा इथे 25 इयर्स आधी आलेले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मम्मी-पप्पांनी आहे ना, इथे सेम इथेच बसून 25 इयर्स आधी फोटो काढलेला होता. मी तो साइडला फोटो टाकते बघा. इथेच तो आम्ही रिक्रिएट करत होतो. मी म्हटलं, की तुम्ही इथे बसा, मी तुमचा परत एकदा फोटो काढते. आणि आता इथे तेवढं पाणी नव्हतं, सो आम्ही आहे ना, स्नान तर केलं नाही. आम्ही हात-पायावर असं डोक्यावर पाणी घेऊन आणि आम्ही मग बाहेर आलो. आणि मग इथं आम्ही मंदिरात वगैरे दर्शन केलं. बघ मंदिरात मधलं मी शूट नाही केलं. आम्ही सगळे बाहेर आलो. आणि आता आम्हाला जायचंय रेणुका यल्लमा देवीच्या दर्शनासाठी. आणि ते इथून काहीतरी 20 मिनिटावरच आहे. तर चला आता आपण जाऊया. तर फक्त 10 ते 15 मिनिटांनी आम्ही पोहोचलो श्री रेणुका यल्लमा टेम्पलला. आणि चला आता आपण जाऊया आणि दर्शन करूया. आणि मी तुम्हाला मंदिर सुद्धा दाखवते. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही उशिरा आलो होतो मंदिरामध्ये 8:30ला. सो आम्हाला उशीर झाला होता, कारण की आम्ही सकाळी निघालो होतो आणि डायरेक्ट संध्याकाळी आलो होतो, सो उशीर झाला होता. तर चला आपण आता हे मंदिर बघूया. रेणुका यल्लमा देवी ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील लाखो लोकांची कुलदेवता आहे. ती भगवान परशुरामाची माता मानली जाते. रेणुका माता ही माहूरची श्री रेणुका माता आणि सौंदतीची यल्लमा अशा दोन्ही रूपात पूजली आहे, जिला मातंगी किंवा मरियम्मा म्हणून ओळखले जाते. तर हे होतं श्री रेणुका यल्लमा माताचं मंदिर. आणि आमचं दर्शन खूप छान सुंदर झालं. आणि दर्शन करून झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहोत हॉटेलवरती, जिथे आम्ही घेतले आहे रूम आजच्या स्टेसाठी. तर चला आपण जाऊया आणि मी तुम्हाला रूमचं टूर सुद्धा देणार आहे. तर आम्ही आहे ना, धारवाडमध्ये घेतलं होतं, एक हॉटेल होतं, तिथे आम्ही रूम घेतलेलं होतं. तर चला आता आपण रूमचं सगळ्यात पहिलं तर टूर बघूया. आम्ही जे रूम्स घेतले होते ना, ते एकदम मस्त होते. एकदम सुंदर, छान, क्लीन होतं. आणि आम्ही अशा 4 रूम घेतल्या होत्या, कारण की एका रूममध्ये 2 जण. आणि आमच्या हॉटेलच्या साइडलाच एक रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही डिनर करायला आलो होतो. आणि हे रेस्टॉरंट एकदम चांगलंवालं होतं हां. पंजिरुली असं नाव होतं. मला नीट ह्याला प्रोनाऊन्स करता येत नाही. डिनर वगैरे केला. आम्ही राईस वगैरे घेतला होता आणि मम्मी, पप्पा, मामीनी वेगळं घेतलं होतं. आणि इथला डिनर छान होता.
आणि हा आहे आजचा कर्नाटकचा व्लॉग. पुणे टू कर्नाटक आम्ही कसं आलो वगैरे सगळं. आपण लवकरच भेटणार आहोत दुसऱ्या व्लॉगमध्ये, कारण की आम्ही कर्नाटकमध्ये 2-3 दिवस इथेच राहणार आहे आणि तुम्हाला पुढचे सुद्धा व्लॉग्स लवकरच बघायला भेटणार आहे. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय YouTube चॅनल अँड ऑल्सो टू फॉलो मी ऑन Instagram. बाय.